एकीकडे भाजपनं 20 उमेदवारांची यादी जाहीर करून टाकली आहे, तर दुसरीकडे आपल्याला उमेदवारी मिळणार की नाही अशी चिंता शिंदेंच्या शिवसेनेतल्या विद्यमान खासदारांना सतावते आहे। याच चिंतेपोटी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन पुढील रणनीतीवर चर्चा केल्याची माहिती आहे। या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी निवडलेल्या जागेची देखील सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। शिंदेंच्या शिवसेनेतले खासदार नाराज, सर्व्हेच्या नावाखाली भाजपकडून वातावरण निर्मिती, जागा वाटपाचा तिढा सुटणार तरी कधी? एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामधल्या घरी पार पडलेल्या बैठकीनंतर या प्रश्नांनी डोकं वर काढलंय। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना वेटिंगवरती ठेवत भाजपनं स्वतः मात्र लोकसभेसाठी 20 उमेदवारांची नावं जाहीर केली। आपल्या वाट्याला किती आणि कोणत्या जागा येणार याचं ठोस उत्तर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सुद्धा नाहीये। कदाचित हीच हुरहुर घेऊन काहीसे डेंजर झोनमध्ये असलेले खासदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला आले। एरवी मुख्यमंत्री वर्षा किंवा नंदनवन या बंगल्यावरती येतात, मात्र यंदा ठाण्यामधल्या घरी बैठक घेण्यामागे काही वेगळं कारण होतं का याची सुद्धा कुजबूज सुरू झाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार लगेच जाहीर करावेत, वाद असलेल्या 4 ते 5 जागा सोडून इतर जागांचा निर्णय तात्काळ घ्यावा, भाजपच्या वरिष्ठ पातळीवरती समन्वय साधणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त करण्यात आलंय। भाजपचे नेते माध्यमांना चुकीची माहिती देत असल्याची तक्रार शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडेंनी केली। सर्व खासदारांकडून आपापल्या मतदारसंघाचे अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले। खासदारांनी हीच फक्त एक चिंता व्यक्त केली की प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जे मतदारसंघात एक वातावरण निर्माण होतंय, त्यामुळे एक वेगळं वातावरण महायुतीच्या माध्यमातून वेगळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतंय, तर ते होऊ नये त्याकरता महायुतीतले सर्व जे घटक पक्ष आहेत त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना आपण सूचना द्याव्यात की जोपर्यंत महायुतीचे उमेदवार घोषित होत नाही, महायुतीचा फॉर्म्युला घोषित होत नाही, तोपर्यंत कुठल्याही नेत्यांनी वक्तव्य करू नये, जेणेकरून वातावरण दूषित होणार नाहीये। तरी आता ज्या खासदारांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलं त्यामध्ये राहुल शेवाळे सोडून अनेक खासदारांची उमेदवारी डेंजर झोनमध्ये आली आहे। यवतमाळ वाशिम मध्ये भावना गवळींच्या ऐवजी संजय राठोड यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे। सदाशिव लोखंडेंच्या शिर्डी मतदारसंघामधून मनसेला उमेदवारी देण्याबद्दल चर्चा आहे। श्रीकांत शिंदेंकडून नाशिकमध्ये हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा झाली, मात्र राष्ट्रवादी आणि भाजपचा जोरदार विरोध होतोय। श्रीरंग बारणे खासदार असलेल्या मावळ मतदारसंघावरती भाजप आणि राष्ट्रवादीचा दावा आहे। कृपाल तुमानेंच्या रामटेक मतदारसंघावरती भाजपनं दावा सांगितलाय। सर्व विद्यमान खासदार हे माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर आज बैठक झाली आणि त्यात सर्व मतदारसंघाचा त्यांनी माहिती घेतली, आढावा घेतला आणि 1-2 दिवसातच महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते महायुतीच्या बाबतीत निर्णय घोषित करतात आणि प्रत्येकाचा सन्मान राखून त्या जागांचं वाटप व्हावं, त्यामुळे कुठे कटुता निर्माण होणार नाही आणि लवकरच 2 दिवसात याची घोषणा होईल। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी खासदारांना कोणत्या सूचना केल्या यावरती सुद्धा नजर टाकूयात। महायुतीला 45 जागा जिंकण्याचं लक्ष्य आहे। एनडीएशी सकारात्मक चर्चा सुरू आहे। बदलत्या परिस्थितीनुसार राजकीय निर्णय घेतले जातील। पक्षाचं हित माझ्यासाठी सर्वतोपरी आहे। वातावरण चिघळवणाऱ्याबाबत भाजप पक्षश्रेष्ठींसोबत बोलणार, सर्वांच्या संमतीनं जागा वाटप होईल। माध्यमांना प्रतिक्रिया देण्यापूर्वी वरिष्ठांसोबत चर्चा करावी। मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरी महायुतीमध्ये भाजपच बिग बॉस आहे हे आतापर्यंतच्या घटनांवरून सिद्ध झालंय। त्यामुळे भाजपच्या महाशक्तीनं फायनल केलेली यादी शिंदेंच्या शिवसेनेला कितपत मान्य असणार आणि जर ती मनाप्रमाणे नसली तर शिंदेंच्या शिवसेनेचे दिल्लीमधले मावळे कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष आहे। पंकज दळवी, पुढारी न्यूज, ठाणे।